मुंबईमध्ये कबूतरखान्यावरून सुरू झालेला राडा थांबायचं नाव घेत नाहीये। कोर्टानं 2 वेळा आदेश देऊनही जैन समाज दादरच्या कबूतरखान्यामध्ये कबूतरांना खाद्य देण्यावर ठाम आहे। तर दुसरीकडे महानगरपालिकेनं पुन्हा एकदा या कबूतरखान्यावर ताडपत्री घातलेली आहे। नेमकं काय प्रकरण आहे पाहूयात। दादरचा कबूतरखाना गेल्या आठवड्याभरापासून हा कबूतरखाना वादाचं केंद्र बनलाय। कबूतरखाना सुरू ठेवायचा की नाही हा वादाचा मुद्दा आहे। या कबूतरखान्याच्या आजूबाजूच्या नागरिकांचं आरोग्य धोक्यात येत असल्यामुळे या कबूतरखान्याला स्थानिकांचा विरोध आहे। तर कबूतरांना खाद्य देणं म्हणजे आमच्या धर्माची जपणूक असल्यामुळं आम्ही त्यांना खाद्य देणारच असं म्हणत जैन धर्मीयांचा हा कबूतरखाना हटवायला विरोध आहे। जैन धर्मगुरू एकीकडे कबूतरखान्याच्या बाबतीत न्यायालयाचा निर्णय मान्य करण्याची भाषा करतात, पण दुसरीकडे कबूतरखाना हटवला तर शस्त्र उचलण्याची भाषा करतात। आम्ही शांतीप्रिय आहे, आम्हाला शस्त्र उचलायची काम नाहीये। आमचे शांतीनं दादा आम्ही शांतीनं करू। काही शस्त्र जे लोक शस्त्र होते आमचे लोक नव्हते, परंतु आम्ही शस्त्र उचलणार नाही। यदि जर जरूरत पडली आम्हाला आम्ही शस्त्र पण उचलू। कबूतरखान्याच्या विषयावर भाजपची मात्र सावध भूमिका दिसते। नाही, ते वादविवाद मिटला होता, संपला होता। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक मीटिंग घेऊन सर्वांचं ऐकला होता। त्यानंतर त्याने महानगरपालिकेचा असा निर्देश दिला होता की लोकांची हेल्थची काळजी घ्यावा, ते प्रायोरिटीवर आहे। पण त्याबरोबर कबूतराने पण असं आपण काय रेस्ट्रिक्टेड फीडिंग क्लीनलीनेस बरोबर काय करू शकता का, त्या मार्ग काढावा असं त्याने सांगितलं होता। खरं तर कबूतरखाने बंद करण्याची मागणी सत्ताधारी आमदारांकडूनच करण्यात आली होती। त्यामुळे जैन मुनींनी शिवसेनेच्या मनीषा कायंदे आणि भाजपच्या चित्रा वाघ यांनाही लक्ष केलं। हे कोण काढलं? चित्रा वाघने काढलं ना? चित्रा वाघने मनीषाने काढलं। चित्रा वाघने बोललं माझी आत्या मिली, मावशी मिली। तिला विचारा की पहिले दारूने किती लोक मेले आहेत, हे कोंबड्या मुर्ग्याने किती लोक मेले आहेत। जैन धर्मीयांच्या भूमिकेला शिवसेना ठाकरे गटानेही विरोध केलाय। मुळामध्ये जैन जे गुरु आहेत, जैन धर्माचे जे गुरु आहेत, ते सगळे जरा वयाने लहान आहेत। वयाने लहान असल्यामुळे जी एक जरी गुरु म्हणून घेतलं तरी ती एक समज लागते, जी सामाजिक समज ती या गुरूंमध्ये कुठेही दिसत नाही। दुसरी गोष्ट, जे कबूतर हा पक्षी आहे, हा तुम्ही काय तुमच्या नावावर करून घेतला काय? पशु पक्षी प्राणी किडी मुंगी सगळ्यांना जगण्याचा अधिकार आहे, पण त्याच्या पहिलं जगण्याचा अधिकार आहे तो मनुष्य प्राण्याला। मनुष्याचं जीवन जर धोक्यात येत असेल तर ह्या गोष्टी घडता कामा नये आणि त्याचे पुरावे कोर्टाला दिले आणि म्हणून कोर्टाने तो निर्णय दिलाय। जैन धर्मीयांच्या आंदोलनानंतर मुंबई महानगरपालिकेनं पुन्हा एकदा दादरचा कबूतरखाना ताडपत्रीनं झाकलाय। मुंबई उच्च न्यायालयात पुढच्या सुनावणीमध्ये काय निर्देश दिले जातात यावरच मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकार पुढचा निर्णय घेईल। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र।